नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयासाठी आपण एन्शियंट हिस्ट्रीवर आधारित 100 पेक्षा अधिक महत्त्वाचे प्रश्न आज डिस्कशन करणार आहोत. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 साठी जर आपण मित्रांनो प्रिपरेशन करीत आहात तर अ, या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. एक पेपर 1 हा कॉमन पेपर असणार आहे. सगळे विद्यार्थी मित्रांना हा पेपर द्यावं लागतं. पण जर आपलं पेपर क्रमांक 2 इतिहास आहे, तर हा पूर्णतः सब्जेक्टिव्ह आपल्याला पेपर दिसून येतं आणि या सब्जेक्टिव्ह पेपरमध्ये टोटल युनिट दिलेले आहे 10. आणि या 10 युनिटसाठी आपल्याला 100 प्रश्न 200 गुणांसाठी येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाईल. सो यापैकी सुरुवातीच्या 3 ज्या युनिट आहे ते संपूर्णतः एन्शियंटवर आधारित आहे. सो एन्शियंटवर आपले 30 पेक्षा अधिक प्रश्न विचारतात म्हणजे 60 गुण आपण म्हणू शकतो. 60 प्लस जे मार्क्स आहे ते आपले एन्शियंटवर आधारित आहे. तर हे गुण पक्के करून घेण्यासाठी आज वारंवार एन्शियंट हिस्ट्रीचे जे महत्त्वपूर्ण टॉपिक्स आहे ज्यांवर प्रश्न आपल्याला रिपीटेड फॉर्ममध्ये विचारले गेलेली आहे. आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण ते डिस्कशन करणार आहोत जेणेकरून 2026च्या एक्झाम प्रिपरेशनमध्ये आपल्याला याची नक्कीच हेल्प होईल. सोबतच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर 2 हिस्ट्रीचा कंप्लीट कोर्स मित्रांनो अवेलेबल आहे. या कोर्समध्ये आपल्याला डेली लाईव्ह सेशन्स मिळेल. या लाईव्ह सेशन्सच्या माध्यमातून आपण टोटल 10 युनिट्स जे आहे ते कव्हर करू. या 10 युनिट्सवर आधारित जे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे तुम्ही पाहिजे तितके त्या बघू शकता. टोटल नोट्स 10 युनिट्सच्या अवेलेबल आहे जेणेकरून विविध रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही. आपल्या प्रॅक्टिसकरिता MCQs आहे आणि क्वेश्चन पेपर कशा प्रकारे विचारतात त्यासाठी आपण PYQs जे आहे ते ॲनलाइज करूया जेणेकरून 26चा पेपर आपण योग्यरित्या देऊ शकू. 1 डिसेंबरपासून हिस्ट्रीची आपण बॅच सुरू करीत आहोत. 1 इयर्सच्या व्हॅलिडिटी सोबत हा कोर्स पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट यामध्ये असेल. ऑफिशियल नंबर्स आपल्याला दिलेले आहे. यांवर कॉन्टॅक्ट करा. कोर्सची फीज आहे ₹12,000. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर 1. म्हणजे एक्झामिनेशनचे जे दोनही पेपर आहे, दोनही पेपरचं प्रिपरेशन या माध्यमातून आपलं होणार आहे. सो सुरुवात करूया. गुप्तकालीन राजस्वाचे प्रमुख साधन म्हणजे अ. जकाती, ब. दांडी, सी. शुल्क आणि ड. जमीन महसूल. योग्य उत्तर आहे डी. जमीन महसूल. कारण गुप्तकालीन राजस्वाचे प्रमुख साधन म्हणजे लँड रेव्हेन्यू होतं म्हणजे जमीन महसूल आहे. हा महसूल शेतकऱ्यांपासून गोळा केला जात जमिनीवरून मिळालेल्या उत्पादनातून सैन्य, प्रशासन, सार्वजनिक कामं सगळं चालायचं. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या लेखात संस्कृत काव्यशैली प्रथमच वापरली गेली? अ. ऐहोळ प्रशस्ती, ब. आहे रुंबनदेई प्रशस्ती, क. आहे जुनागड प्रशस्ती आणि ड. आहे अलाहाबाद प्रशस्ती. योग्य उत्तर आहे जुनागड प्रशस्ती. समोर जाऊया. मंदसौर शिलालेखात देणगीवार म्हणून एका प्राचीन भारतीय श्रेणीचा उल्लेख आहे आणि ती श्रेणी कोणाची आहे? अ. कुंभाराची, बी. व्यापाऱ्यांची, सी. तेली आणि डी. आहे रेशीम विणकरांची. सो ऑब्व्हियसली हे रेशीम विणकरांच्या श्रेणीचा उल्लेख मंदसौर शिलालेखात आपल्याला दिसून येतं. समोर आहे नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणाच्या कारकिर्दीत झाली? अ. चंद्रगुप्त द्वितीय, बी. पहिला कुमारगुप्त, सी. कनिष्क आणि ड. हर्षवर्धन. सो नालंदा विद्यापीठाची स्थापना कुमारगुप्त प्रथम यांच्या टाइम पिरियडमध्ये झालेली आहे.